श्रीकृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. गीता प्रेमी गीता साधकांना माझा सविनय नमस्कार. आज आपण 8व्या अध्यायाचं विवेचन बघणार आहोत. तर 7व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकात भगवंतांनी सांगितलं, जे पुरुष परब्रह्म, संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण कर्म जाणतात, तसे जे पुरुष अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ यांच्यासह मरणकाळी जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मलाच येऊन मिळतात, असं 7व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलंय. पण हे कसं व्हावं? अंतकाळी भगवंताची आठवण राहिली पाहिजे. आयुष्यभर आपण जे करतो तेच अंतकाळी आठवतं. आपण म्हणतो ना, अंते मती सा गतिः. त्यासाठी कर्मयोगाची साधना केली पाहिजे. कर्मयोग हीच गीतेची साधना आहे. ती अखंड करावी लागते. कशासाठी? त्यामुळे जरा आणि मरण यातून सुटका होते. जरा म्हणजे वृद्धत्व आणि मरण म्हणजे मरण. त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी साधना करायची. वार्धक्य आणि मरण यातून सुटका झाली, त्यातून मुक्ती मिळाली की ती पुन्हा जन्म होणार नाही. देह धारण नाही केला तर वार्धक्य आणि मृत्यू येणारच नाही. आपण मृत्यूला अत्यंत अशुभ मानतो. जेवताना किंवा शुभ कार्यात मृत्यूचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अशुभ समजतो. पण मृत्यू हेच खरं सत्य रूप आहे. जन्माला आलात तेव्हाच मृत्यूची वेळ आणि दिवस ठरलेला आहे. मग त्याला आनंदाने सामोरं का नाही जाऊ? समर्थ म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, पण याचा अभ्यास करावा लागतो. आता भगवंतांनी शेवटच्या ह्याच्यात सांगितलं की हे सगळं मीच आहे, आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ, ते सगळं मीच आहे. जसं एकच बीज असतं, त्यातून अनेक फांद्या, शाखा, पाने, फुले, फळे येतात आणि त्या एकाच बीजाचा विस्तार आहे हे आपण जाणू शकतो. तसंच हे सर्व विश्व एकाच भगवंताचा विस्तार आहे. अशा विचारातून सातत्यानं 7व्या अध्यायात सूक्ष्म अशा विचारातून 7व्या अध्यायात स्थूल अशी अपरा प्रकृती आणि त्या अपरा प्रकृतीला धारण करणारी सूक्ष्म अशी एकच एक अशी पराप्रकृती आहे आणि त्या पराप्रकृतीच्या पलीकडे परमात्मा आहे, असं दर्शन भगवंतानं घडवलं. आता पराप्रकृतीचं तेज, सामर्थ्य हे भगवंताचंच आहे. पण आता पुढे हे सगळं झालं. आता भगवंताला बोलतं ठेवण्यासाठी अर्जुनाने 6 प्रश्न विचारलेत 8व्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये. अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच, कि ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतैः च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते. सलग 2 श्लोक होत्या. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात. हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, तसंच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात. हे पुरुषोत्तमा, किम ब्रह्म, ब्रह्म काय आहे, हे मी माझ्या भाषेत लिहिल्यावर कळल्यानंतर. किम अध्यात्म, अध्यात्म काय आहे, किम कर्म पुरुषोत्तम, कर्म काय आहे, अधिभूत काय आहे, अधिदैव कशाला म्हणायचे. हे मधुसूदना, हे अधियज्ञ कोण आहे आणि तो शरीरात
कुठे राहतो, असे 6 प्रश्न मागच्या अध्यायातून विचारले. आणि अर्जुनाने आता स्वतःचा आणखी एक प्रश्न विचारला आहे की अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुला कसे जाणतात. प्रयाणकाली ज्यांनी मन आपलं नियत केलेलं आहे त्याने तुला कसं जाणावं. हे नियत केलेल्या पुरुषांनी प्रयाणकाळी तुझं चिंतन कसं करावं. अर्जुनाचे प्रश्न ऐकून भगवंत म्हणतात, अरे हे तू विचारलंस ते चांगला, ते तू आता चांगला आहे. अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून तो कल्पतरूच्या मांडवाखाली आहे, म्हणजे त्याचे मनोरथ सिद्धीस जाणार यात काही शंका नाही. म्हणून अर्जुनाला आपल्याला ही शंका अर्जुन हा आपल्याला ही शंका विचारणार अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्याला पंचपक्वान्नाचे ताट वाढून ठेवले आहे होते. आता 3ऱ्या श्लोकापासून भगवंत अर्जुनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला लागते. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. इथे पण 2 श्लोक हे जोडून घेते. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतां वर. श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितलं आहे. तसेच भूतांचे भाव करणारा तो जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला आहे. उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहे. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे. आणि हे देहधार्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरातली वासुदेव अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. आता अर्थ, अक्षर परम ब्रह्म. ब्रह्म ही आदी वस्तू आहे, होय. ती अक्षर आहे म्हणजे अविनाशी आहे. त्या ब्रह्माला परम जोडले. अक्षर परम ब्रह्म सर्व जीवांच्या ठिकाणी असलेले आत्मतत्व. एखादी सोन्याची चीप असते, तिचे अलंकार बनवतात, नंतर काही कारणाने ते अलंकार अटवितात. अलंकापूर्वी सोने निराकार होते, अलंकार अटविले ते पुनश्च निराकार झाले. अलंकार घडविणे आणि अटविणे जरी तरी सुवर्ण काही कमी अधिक होत नाही, ते अक्षर अविनाशी राहते. तद्वत विश्वालंकार होऊन ब्रह्म साकार झाले. हे सारे विश्व नाश पावले तरी ब्रह्म परिपूर्ण राहील, म्हणून त्यास अक्षर म्हटले आहे. हे ब्रह्म इतके सूक्ष्म आहे, इतके बारीक आहे की आकाशाच्या वस्त्रातून गाळून घेता येईल. विश्वाला आकार आला म्हणून ब्रह्म जन्मास आले, म्हणजे नव्याने उत्पन्न झाले असे म्हणता येणार नाही. तसेच हे सारे आकार नष्ट झाले म्हणून ब्रह्म नाश पावले असेही नाही म्हणता येणार. ते परब्रह्म अक्षर आहे. असे हे परब्रह्म म्हणजे परमात्मा तत्व. सर्व जीवांच्या ठिकाणी एक आत्मतत्व आहे, त्यालाच परब्रह्म असे म्हणतात. हे परब्रह्म अक्षर असूनही व्यक्त रूपाला येते, नाव रूपाला येते, देह धारण करते. त्या परब्रह्माचा एक स्वभाव आहे. त्याची जी शक्ती आहे ती सत चित आनंद आहे. सत म्हणजे आहे, ती नाश पावणार नाही. चित म्हणजे चैतन्यमय आहे. ही सत आणि चैतन्याने नवनिर्मिती होते आणि त्यातून आनंद निर्माण होतो. सच्चित आनंद या परमात्म्याचा स्वभाव आहे. परब्रह्मात एकोहम बहुश्याम, मी एकच आहे आणि मी अनेक रूपाने नटतो. परमात्म्याचा हा स्वभाव म्हणजे त्याला अध्यात्म म्हणतात. अशा रीतीने परब्रह्माचा स्वभावच ज्ञान, बल आणि क्रिया आहे. हेच अध्यात्म. भूत भावो करो, भूतांचा उद्भव करणारे परमात्म्याचे जे क्रमशः अवतरण त्यास कर्म म्हणतात.
स्थावर जंगम जितके काही प्राणी पाहण्यात येतात त्यांचा जो भाव अर्थात अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाला प्रकट करण्यासाठी जो विसर्ग अर्थात त्याग आहे त्यालाच कर्म असे म्हणतात. परमात्म्याची तेजोमयी पराशक्ती आहे. ही शक्ती परमात्म्याची एकरूप व तेवढीच असते. सूर्या एवढी त्याची प्रभा असते, तशीच ती शिवशक्ती आहे. या शक्तीचे क्रमशः अवतरण होते, म्हणजे चैतन्य सुप्त होत जाते. चैतन्य हळूहळू निद्रिस्त होत जाते. तसे तसे त्यास स्थूल रूप येत जाते. आकाश, वायू, पृथ्वी, अग्नी, जल ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार यातून सारे विश्व निर्माण होते. या तऱ्हेने भूतभाव निर्माण होतो. या प्रक्रियेला कर्म असे म्हणतात. अधिभूत अधिभूत क्षरोभाव. अधिभूत म्हणजे क्षरोभाव. अधिभूत म्हणजे नाशवंतपणा. अधिभूत म्हणजे सर्व भूते, जड सृष्टी. वरील सर्व कर्मातून अधिभूत म्हणजे सर्व भूते निर्माण होतात. पंचमहाभूतांच्या मेळ्यातून जे नाव रूपाला येते ते सारे अधिभूतच म्हणायला पाहिजे. येथे अधिभूत नाव भौतिक स्थूल सृष्टीचे आहे, ज्यात तमोगुणाची प्रधानता असते. जितकी काही भौतिक सृष्टी आहे त्याची स्वतंत्र सत्ता नसते, त्याचे क्षणमात्रही स्थायित्व नसते. तरी पण ही भौतिक सृष्टी सत्य दिसत असते. अर्थात यात सत्यता, स्थिरता, सुखरूपता, श्रेष्ठता आणि आकर्षण दिसत असते. ही सत्यता इत्यादी सर्वची सर्व वास्तविक भगवंताचीच आहे, क्षणभंगूर संसाराची नव्हे. तात्पर्य, बर्फाची सत्ता पाण्याशिवाय असू शकत नाही, तसे भौतिक स्थूल सृष्टी अर्थात अधिभूताची सत्ता भगवंताशिवाय असूच शकत नाही. अशा प्रकारे तत्वदृष्टीने हा संसार भगवत स्वरूप आहे असे जाणणे अधिभूतासहित भगवंताला जाणणे आहे. आता अधिदैव. अधिदैव यास जीव असे दुसरे नाव आहे. मागील अध्यायात यास पराप्रकृती म्हटले आहे. या शरीरात हाच शरीरातील पुरुष म्हणायचे. हा शरीरातील दुसरा परमात्माच होय. पुरुष म्हणजे पुरुषच फक्त नाव नाही. आपण स्त्रिया देखील या ठिकाणी, आपल्या स्त्रियांच्या ठिकाणी देखील हा जीव असतो. पुरुष हे ते इथे पुरुष हा, या आत्मशक्तीला पुरुष नाव आहे. या देहामध्ये 10 इंद्रियांची देवता आहेत. जसे अग्नी, वरुण, वायू, इंद्र, अर्क, उपेंद्र, प्रजापती, चंद्र, मित्र ही 10 देवता आपल्या शरीरात आहेत. जशी मनाची देवता चंद्र आहे, हाताची देवता इंद्र आहे, वाणीची देवता अग्नीची देवता सूर्य आहे. अशा या 10 देवतांनाही अधिदैवत म्हटले आहे. अधिदैव नाव सृष्टीची रचना करणाऱ्या हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचे नाव आहे. अधिदैव हे सृष्टीची रचना करणाऱ्या हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचे नाव आहे, ज्याच्या ठिकाणी रजगुणाची प्रधानता आहे. भगवंत ब्रह्मदेवाच्या रूपात प्रगट होत असतात. अर्थात तत्वदृष्टीने ब्रह्मदेवच भगवत स्वरूप आहेत असे जाणणे अधिदैवतासह भगवंताला जाणणे आहे. अधियज्ञ. या देहातील हे देहवृतांवरा म्हणजे सर्व देहधार्यांमध्ये हे श्रेष्ठ अर्जुना, या देहातील अधियज्ञ मीच आहे, म्हणजे परमात्मा मीच आहे असे भगवंत स्पष्टपणे सांगतात. या सृष्टीला एक विशाल यज्ञ प्रक्रिया चालू आहे. एका वस्तूच्या आहुतीने अन्य वस्तूची निर्मिती होते, हे या यज्ञाचे स्वरूप आहे. म्हणून यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हणले जाते. परमेश्वराने आपल्या स्वस्वरूपाची आणि ज्ञानमयतेची आहुती दिली. अनंतता, ज्ञानमयता यांची आहुती दिली. त्यातून सृष्टी निर्माण झाली. आता क्रमसंकोचानुसार क्रमविकास चालू झाला. मानवी जीवनात अहंभावाचा झिरझिरीत पडदा आहे. एरवी परमात्मा हेच आपले रूप आहे. या अहंभावाच्या आहुतीने परमात्म्याशी ऐक्य होते, म्हणून यास अधियज्ञ म्हणतात. अहंभाव परमात्म्यात विलीन करण्याच्या या यज्ञाला
ज्ञानयज्ञ म्हणता येईल किंवा योगाभ्यासाने साधेल तो शुद्ध स्वरूप साधेल. शुद्ध स्वरूप दर्शन घेणे म्हणजे अधियज्ञ. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत आणि अधिदैव, अधियज्ञ अशा 7 शब्दात सर्व विश्व प्रक्रिया स्पष्ट केली. अधिभूत, अधिदैव, अधियज्ञासाठी भगवंताला जाणण्याचे तात्पर्य. अधियज्ञ हे नाव भगवान विष्णूचे आहे, जे अंतर्यामी रूपाने सर्वात व्यापून असतात आणि त्यांच्या ठिकाणी सत्व गुणांची प्रधानता असते. अधियज्ञ नाव भगवान विष्णूचे आहे. जसं अधियज्ञ म्हणजे हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचे नाव होते, तसे अधियज्ञ हे भगवान विष्णूचे नाव आहे, जे अंतर्यामी सर्वात व्यापून असतात आणि ज्यांच्या ठिकाणी सत्वगुणांची प्रधानता असते. तत्वदृष्टीने भगवंतच अंतर्यामी रूपाने सर्वात परिपूर्ण आहे असे जाणणे हे अधियज्ञासह भगवंताला जाणणे आहे. आता अर्जुनाचा स्वतःचा एक 8वा प्रश्न होता. हे झालं, 6 प्रश्नांची उत्तर झाली. आधी परब्रह्म काय, परब्रह्म, अधिदैव, अधियज्ञ, अधियज्ञ शरीरात कुठे कसा राहतो, आणि शेवटचा स्वतःचा एक अर्जुनाचा प्रश्न आहे, प्रयाण काले कथम ज्ञेयोसी नियतात्मभी. आणि हा या याच विषयावर या विषयावर हा पूर्ण अध्याय आहे. प्रयाणकाली तुला कसं जाणावं याचा विस्तारच या अध्यायात पूर्ण केला आहे. आता श्लोक 5वा. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय तत्र संशयः. जो पुरुष अंतकाळी माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. त्यासाठी काय करायचं? प्रयाणकाली भगवंताला कसं जाणावं? आयुष्यभर जे करायचं त्याचे संस्कार मनावर घडत राहतात. जे जे विचार करू त्याचे संस्कार मन, बुद्धी, चित्त, अहंकारावर होतात आणि ते सत्संस्कार आपल्याला भगवंताकडे घेऊन जातात. त्यासाठी रोज रोज नामस्मरण करायचं. 1 दिवस केलं, 1 तास केलं असं नाही चालत. आयुष्यभर करावं लागतं. दृढ निश्चयाने व्रत घ्यायचं. आयुष्यभर कर्मयोग आचरायचा. त्यानं काय होईल? अंतकाळाच्या वेदनेवर मात करता येईल. मृत्यूसमयी मृत्यूची छाया फार जबरदस्त असते. अंतकाळी क्षणभर का होईना शुद्ध आली पाहिजे. संधिकाल कसा असतो, थोडा दिवस, थोडा अंधार, त्याच्या मधला जो आहे तसा मृत्यूसमयी आपलं स्मरण भगवंताचं झालं पाहिजे. शुद्धीत नामस्मरण होतं, पण बेशुद्धीत सुद्धा नामस्मरण झालं पाहिजे. देह तंदुरुस्त असताना नाही काही वाटत, पण अंतकाळी वेदनेवर मात करता आली पाहिजे. मग मृत्यू समयी स्मरण करत देह अंतकाळाच्या वेदनेवर मात करता येते. असं मरण समयी स्मरण करत देह टाकतो, त्याला मरणाचं भय नाही वाटत. स्मरण करणे म्हणजे सगळीकडे भगवंतच भरून राहिला आहे असं अनुभवणे, असं वाटणे. कोणत्याही गोष्टीत जीव नाही अडकला पाहिजे. मृत्यूकाळी मृत्यूकाळी मृत्यू म्हणजे साक्षात भगवंत हा अनुभव येईल. पण मृत्यूची किती भीती वाटणार नाही. आपण मृत्यूला टाळणार नाही. मृत्यूला आपण शेखायन करता आलं पाहिजे. आनंदाने कडकडून मिठी मारता येईल. भगवंत साक्षात भेटायला आला असं वाटलं पाहिजे. अंतकाळी स्मरण करत देह ठेवला असता भगवंताचा भाव कसा येतो? भगवंत जसा अक्षर आहे, कधी नष्ट न होणार आहे, जन्मरहित आहे, तसं आपला त्या भावाला जाता येईल. जाऊ आपण, दैवी गुणाने भरून जाऊ. याबद्दल काही शंका घेऊ नकोस असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. की अंतकाळी जर स्मरण करत देह ठेवला तर मी तुला नक्कीच माझ्यापर्यंत येऊन पोशील, यात शंका काही घेऊ नकोस.
श्लोक 6. यम यम वापि स्मरन् भावन् त्यजन्त्यन्ते कलेवरम् तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. हे कुंतीपुत्रा अर्जुना, हा मनुष्य अंतःकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करत असतो. जो मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला तो जाऊन मिळतो. अंतःकाळी जो जो ज्या ज्या भावना स्मरण करत देह टाकून जातो, तो त्याच भावाला जातो. भगवंताने आपल्याला एक आशीर्वाद दिला आहे. काय दिला आहे? अंतःकाळी तुझे जे मागशील ते मी तुला देईन. मुलाबाळांचा विचार करणे आणि त्यातच आपण अडकून पडतो. अंतःकाळी आपल्याला भगवंतच आठवला पाहिजे. आपण कधी कधी मुलाबाळांचाच विचार करतो. त्यांच्यासाठी एवढं ठेवलंय, ते नंतर बघतील का, व्यवस्थित बिझनेस चालवतील का, हे सांभाळतील का, असं असं नाही करायला पाहिजे. इथे अजामेळाची एक गोष्ट सांगितली जाते. झोपताना जे विचार चालू असतात तेच निद्रेनंतर स्वप्नात रूपांतरित होतात. तसे ते आहे. यासाठी पुराणात काही गोष्टी सांगितल्या जातात. कुणी एक जडभरत नावाचा ऋषी होता. अरण्यात राहत होता. त्याने सर्व संग परित्याग केला होता. परंतु त्याच्या आश्रमात एक हरिण आले. जडभरताला त्याचा लळा लागला. मरणाची वेळ हरिणच त्याच्या डोळ्यासमोर होते. त्याची काळजी वाटत होती. जड भरताला पुढील जन्म हरणाचा आला, अशी एक कथा सांगण्यात येते. आणि पापी अजामेळाने पण आपल्या मुला तो खूप पापी होता, पण शेवटच्या क्षणी त्यांनी काय केलं, हे केलं, केशवाचं नाव घेतलं. केशव हे त्याच्या मुलाचं नाव होतं. त्याने केशवाला आवाज दिला आणि त्याचा उद्धार झाला. तसं पण म्हणून मृत्यूच्या वेळी चाललेले मनाचे चिंतन पुढील जन्माचे पूर्वसंचित करते, पुढील जन्माचे स्वरूप ठरवते. म्हणून तुकोबा म्हणतात, शेवटच्या श्वासाच्या वेळी भगवंतांचं चिंतन झालं तर तो दिस नक्की गोड झाला म्हणायचा. कारण भगवंत म्हणतात, जो पुरुष अंतकाळी माझे स्मरण करत शरीर सोडून जातो, तो माझ्या साक्षात स्वरूपाला प्राप्त होतो, यात काही संशय नाही. आता इथे योग्याने कलेवराचा त्याग कसा करावा? अंतकाळी परमात्मा चिंतन करीत कलेवर सोडावं, म्हणजे शरीर सोडावं, एवढंच भगवंताने सांगितलं नाही, तर त्याची एक विशिष्ट प्रक्रिया पद्धतशीर रीतीने सांगितली. वेदवेत्ते विद्वान या पदाला अक्षर म्हणून वर्णतात. निरासक्त महात्मे ज्या ठिकाणी प्रवेश करतात, त्या परमपदाची इच्छा करत ब्रह्मचर्याचे पालन करतात आणि नंतर देह सोडतात. पुष्कळ लोक या रूपकाने घोटाळ्यात पडतात. पुण्यमरण यावे अशी इच्छा असेल तर अग्नी सूर्य यांचे देवता असलेले आपण गीता शिकतो ना. आता आपल्याला कळलं पाहिजे अंतकाळी काय मागावं आणि काय मागायचं ते कळतं. पण आपण भजन करायला बसलो की काम बाजूला राहतं. भगवंत म्हणतात, हे पार्थ, पण हे गीतेला मान्य नाही. आपण भजन करायला बसलो की काम बाजूला राहतं, पण हे गीतेला मान्य नाही बरं का. भगवंत म्हणतात, हे पार्थ, तू युद्ध कर, युद्ध करतानाच माझं स्मरण कर. तसं आपण ही जीवनाचं युद्ध पण करणं आणि भगवंताचं स्मरण पण करणं, कर्म सातत्यानं करणं. भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, त्यामुळे जे जे करतो ते भगवंताचेच कार्य आहे,
असा भाव असू दे. असे भगवंताचे स्मरण करत करत काम केल्याने मनात संकल्प विकल्प येणार नाही. हे करू का ते करू, हा मनाचा स्थायी भाव आहे, तो गळून पडतो. तुम्ही जे जे करता त्यामध्ये तुमचे मन एकाग्र होऊन जाईल भगवंतामध्ये. आणि असे केल्याने काय होतं, मय्यर्पित मनोबुद्धी, मनात सतत भगवंताचं चिंतन होईल. मनोबुद्धी म्हणजे बुद्धी पण भगवंताच्या ठिकाणी अर्पण झाली. त्यामुळे बुद्धीने संशय घेणे बंद केले. मन बुद्धी भगवंताला अर्पण केली की निसंशय तू माझ्यापर्यंत येऊन पोचशील. आता अर्जुनाला युद्ध पण करायचं आहे, त्याबरोबर भगवंताशी प्राप्तीही करायची आहे. म्हणून भगवंत म्हणतात, युद्ध करताना माझंच अनुचिंतन करशील तर निसंशय पण माझ्यापर्यंत येऊ पोचशील असं सांगितलं. भगवंताने केलेला हा उपदेश आपल्यासारख्या संसारिक माणसांना, संसारात घडून गेलेल्या माणसांना अत्यंत महत्वाचा आहे. आपलं विहित कर्म करीत असताना भगवंताचं स्मरण जप करीत राहणं, त्यामुळं भौतिक विकारातून मुक्तता होते. मनबुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर होऊन शकते. मनुष्याला सर्वोच्च लोकाची व कृष्ण लोकाची निस्संदेह प्राप्ती होते. दोन होती. आठवा अभ्यास. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना पुरुषं परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परम प्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळतो. आणि कविं पुराणम अनुशासितारम अणोरणीया समनुस्मरेद्या सर्वस्य दातारमचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात्. जो पुरुष सर्वज्ञ अनादि सर्वांचा नियामक सूक्ष्माहून अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद परमेश्वराचं स्मरण करतो. अभ्यास योग युक्तेन, जर आपल्याला मृत्यूचा क्षण साधायचा असेल तर कसा साधायचा, तर तो ह्या श्लोकामध्ये सांगितलंय 8 आणि 9 मध्ये. तर अभ्यास करायचा. भगवंताने इथे अभ्यास हा योग नवीन योग सांगितला आहे. आपण 6व्या अध्यायात स्वातीताईंकडून अभ्यास आणि वैराग्यावर छान विवेचन ऐकलं आहे. पण मृत्यूचा क्षण कधी येणार हे आपल्याला माहित नाही. आपण गीता शिकत असताना ती श्वास बंद झाला तरी काय हरकत आहे, नाही आला मृत्यू तर बोनस आयुष्य मिळालं असं समजायचं आणि पुन्हा नव्यानं अभ्यासाला लागायचं, पुन्हा अभ्यास सुरू करायचा. पण त्यासाठी अखंड सातत्यानं अभ्यास केला पाहिजे. म्हणून मृत्यूकाळी आठवतो का भगवंत, आपल्याला असा आपणच आपला अभ्यास करायचा, विचार करायचा. समजा पुढच्या क्षणी आपला श्वास बंद होईल, त्यासाठी अभ्यासाने आपली तयारी असली पाहिजे. अभ्यास योग हा नवीन योग, याचा अर्थ आणखी एक अर्थ आहे विविध ग्रंथांचे वाचन, रामायण महाभारत उपनिषदे आणि गीता यांचं रोज रोज वाचन करणे. अखंड सातत्याने अभ्यास केला की न समजणारी गोष्टही समजायला लागते. जितके जितके जास्त वाचाल त्याप्रमाणे नवीन नवीन अर्थ उलगडत जातात. ज्ञानेश्वरी, भागवत, समर्थांचा दासबोध हे 3 ग्रंथ नेहमी वाचनात असू दे. नुसती गीता उच्चारण आलं म्हणजे संपलं असं नाही. गीतेमध्ये काही काही श्लोक हे सारांशाने सांगितले आहेत, पण समर्थांच्या दासबोधात खूप छान विस्तार केला आहे. मराठीत आहे.
म्हणून रोज वाचायचा, नुसता वाचायचा नाही, अभ्यासातून ज्ञान झालं पाहिजे. आपण जे वाचलं त्याचं ते आठवलं पाहिजे आणि त्यावर मनन चिंतन केलं पाहिजे. खऱ्या उपासनेचा प्राण आहे की असं वाटलं पाहिजे माझ्या जीवनात जे जे घडतं ते ते त्याच्या इच्छेनेच घडतं, असं आतून वाटलं पाहिजे. आता अभ्यासाचा दुसरा एक अर्थ आहे स्वतःवर नियंत्रण करण्याचा करण्याचा अभ्यास, स्वतःच्या इंद्रियांना आवरण्याचा अभ्यास. आपली इंद्रिये विषयांकडे धाव घेतात, त्यांना काही काळ का होईना आवरून धरण्याचा अभ्यास करायचा. हा ही एक अभ्यासाचा भाग आहे. रोज थोडा वेळ का होईना असा अभ्यास केला, अशी साधना केली की चित्त एकाग्र होऊन युक्त चेतसहा होईल. कसं? तर न अन्य गामे न होईल. म्हणजे तिकडे काय गप्पा चालल्या, कोणाचा फोन आलाय, काय चाललं आहे, इकडे लक्ष जाणार नाही. न अन्य गामे, अभ्यास योगाने भगवंताचं अनन्य भावाने चिंतन करतो, तो परम दिव्य पुरुष, तो परमम दिव्य पुरुषमला जातो. हे पार्थ, प्रकाश रूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळतो. आता अनुचिंतन, अनुचिंतन म्हणजे सतत चिंतन करायचं. जशी पाण्याची धार अखंड, शंकराच्या पिंडीवर आपण पाण्याची धार सतत धरतो, अभिषेक करतो, एकदम 2 बादल्या पाणी होत नाही, एक अखंड धार महत्वाची. असं सतत भगवंताचं अखंड अनुचिंतन करत अभ्यासाची धार सतत ठेवायची. आपण 1 तासभर गीता शिकत असताना भगवंताची आठवण राहते, पण मला माझी कामे करत असताना गीतेची आठवण कशी राहील त्याचं अनुचिंतन करत जो योगी देह ठेवतो तो या परम पुरुषाला प्राप्त होतो, जाऊन मिळतो. आता सातत्याने अनुचिंतन व्हावं असं वाटत असेल तर थोड्या वेळ का होईना ध्यानाला बसा. ध्यानाला बसला की आसन कसं असावं, मान पाठ ताठ असावी, असं वगैरे सगळं, आसन किती उंच असावं वगैरे वगैरे गोष्टी आपण 6व्या अध्यायात शिकलो आहोत. त्यांनी खूप छान विवेचन केलं होतं त्यावर. पण ध्यानाला बसल्यावर सगळं झालं, ध्यानाला बसलो, ध्यानाला बसल्यावर काय भावानं भगवंताचं अनुचिंतन करावं हे पुढच्या 9व्या श्लोकात आहे. कविं पुराणम अनुशासितारम अणोरणीया समनुस्मरेद्या सर्वस्वधातारमचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमस परस्तात्. कविं पुराणम, पुरा म्हणजे पुरातन, न म्हणजे नवीन, म्हणजे पुरा नव म्हणजे पूर्वीचा असूनही नवीन. पूर्वीचा माणूस जसा क्षीण होत जातो, वृद्ध होत जातो, तसा भगवंत नाही. तो या विश्वाच्या लय होण्यापूर्वी होता, आताही आहे आणि नंतर सुद्धा राहणार आहे. तो रोज रोज नवीन दिसतो. परमेश्वराला नवीन नवीन रूपात नटायला आवडतं. अनुशासितारम, भगवंताचे या विश्वावर अनुशासन आहे, विश्वाचा नियामक आहे तो. पृथ्वीला भगवंतानं थोडस कलत ठेवलं आहे, स्वतःभोवती व सूर्याभोवती पण फिरत ठेवलं आहे. संपूर्ण नक्षत्रमाला ही सूर्याभोवती फिरते. कोणी सांगितलं या नक्षत्रमालेला सूर्याभोवती फिरायला, किंवा सूर्याला तरी कोणी सांगितलं? कोणाची कला आहे ही? तर ही भगवंताची कला आहे. तसंच प्रत्येक जीवाचं पाप पुण्य देणारा कोण आहे? तर भगवंत आहे. ज्याचं त्याचं पाप पुण्य बरोबर देतो तो, त्याच्या हिशोबात गडबड नाही. ज्याचं त्याचं माप तो बरोबर देतो, हे आपण लक्षात ठेवायचं. सर्व प्राण्यांना शुभ अशुभ कर्मानुसार शासन करणाराही तोच आहे. एकांतात पाप केलं तरी तो भगवंत बघतो आहे, जगाला कळणार नाही, पण तो बसलाय ना आपल्या अंतर्यामी, त्याला सर्व माहिती आहे की ह्यानं दुर्वर्तन केलं. तो हृदयात बसून अनुशासन करतो. कुठे?
वर आकाशात वगैरे कुठे देवळात वगैरे नाही, आपल्याच हृदयात बसलेला आहे तो. असा तो कसा आहे आणि अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे. अगदी आकाशातून सुद्धा गाळून घेतला इतका तो सूक्ष्म आहे. अजून कसा आहे? सर्वस्य धातारम, सर्व जगाचं धारण पोषण करणार आहे. अचिंत्य रूपम, कुठल्या रूपाचं चिंतन करायचं? कारण त्याला रूपच नाही, चिंतनाने तो कळत नाही. तो शक्ती स्वरूप आहे आणि त्या शक्तीचं चिंतन फक्त तिच्या कार्यावरून करता येतं, देहधारी रूपावरून नाही. अचिंत्य रूपम, त्याचा वर्ण कसा आहे? आदित्य वर्णम, सूर्य जसा तेजाचा गोळा आहे, प्रकाशमान आहे, तसा भगवंत प्रकाशमान आहे, तेजोमय आहे. अशा आदित्याप्रमाणे प्रकाशमान तेजोमय असणाऱ्या त्या भगवंताचं अनुस्मरण करायचं. तो सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे आणि तमाच्या कितीतरी पलीकडे आहे, अज्ञानाच्या पलीकडे आहे. तम म्हणजे अज्ञान. सूर्याच्या ठिकाणी जसा काळोख अज्ञान नाहीच, त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी अज्ञान काळोख नाही. अशा त्या भगवंताचं, आदित्य वर्णून असलेल्या भगवंताचं अनुचिंतन करायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी सूर्याला तमारी म्हटलेलं आहे, म्हणजे अज्ञान आणि काळोख नाहीच त्याच्या ठिकाणी. अशा सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याचं, सर्वज्ञ असणाऱ्या अतिपुराण असूनही नवीन असणाऱ्या परमात्म्याचं, नवीन नवीन रूप धारण करणाऱ्या परमात्म्याचं, सर्वस्य धातारम अशा परमात्म्याचं, आदित्य वर्ण असणाऱ्या परमात्म्याचं, अणुरेणूहिनी सूक्ष्म अशा परमात्म्याचं अनुचिंतन करायचं. अशा सच्चिदानंद भगवंताचं स्मरण करतो, तो माझ्या परमपदाला येऊन मिळतो. आता हे अनुचिंतन 10वा श्लोक आहे. बाई भराभरा होत आहे का काही लागून? चालेल ना? 10वा श्लोक चालू झाला हो चालेल ना ते, काही का? प्रॉब्लेम. हा चालेल, ओके. प्रयाण काले मनसा चलेन, भक्त्या युक्तो योग बलेन चैव, मध्ये प्राणमावेश्य सम्यक, तम परम पुरुषमुपैति दिव्यम. तो भक्तियुक्त पुरुष अंतःकाळी योग योग बलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करत त्या दिव्य परम दिव्य पुरुष परमात्म्याला प्राप्त होतो. मनसा चलेन म्हणजे मृत्यूच्या समयी भक्त करायचं. भक्त्या युक्तो नाही, योग बलेन, भक्तीने युक्त होऊन आणि योगाच्या बलाने, योगाच्या द्वारे भगवंताला स्मरण करायचं. भगवंतावर म्हणजे काय करायचं? भगवंतावर अत्यंतिक प्रेम करायचं आणि योग बलाने स्वतःचे पंचप्राण वर वर आणायचे. कसे आणायचे? मूलाधार चक्रातून स्वाधिष्ठान चक्रात, स्वाधिष्ठान चक्रातून मणिपूर चक्रात, मणिपूर चक्रातून अनाहत चक्रात, विशुद्ध चक्रात, विशुद्ध चक्रातून आज्ञा चक्रात आणि आज्ञा चक्रातून सहस्त्रकार चक्रातून प्राण बाहेर काढायचे. रोज रोज एक एक चक्राचं ध्यान करत वर वर आणायचं आणि पंचप्राणांना 2 भुवयांच्या मध्ये स्थापन करत निश्चल मनानं स्मरण करत तो दिव्य पुरुष परमात्म्याला प्राप्त होतो. प्रयाण करतो. प्रयाण म्हणजे परत न येण्यासाठी. आपलं प्रयाण तसं नसतं, आपलं प्रयाण म्हणजे परत येण्यासाठी, पण हे प्रयाण असतं. मनसा चलेन, मन नेहमी ढळत ढळत असतं, मन चंचल असतं, संकल्पा विकल्पामध्ये ढळत असतं. हे करू का ते करू असं सारखं चंचल मन असतं. अशा चंचल मनाला अचल करायचं. अशा अचल मनाने भक्त्या युक्तो होऊन मनुष्याने मग ते अत्यंत चंचल असल्याने त्याला, मनुष्याचं मन हे अत्यंत चंचल असल्याने त्याला योग्य पद्धतीने विशेषतः भक्ती योगाने आचरण करत केलंच पाहिजे.
यदक्षरं वेदविदो वदन्ति इष्यन्ति यद्यतयो वीतरागा यद्दिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहणे प्रवेक्षा. यदक्षरम वेदविदो, वेदविदो म्हणजे जे ओंकार जप करत परब्रह्मात प्रवेश करतात असे वेदवेत्ते, त्यांना वेदविदो किंवा वेदवेत्ते म्हणतात. ओंकाराचा जप करत परब्रह्मात प्रवेश करतात. वीतरागा, वीतरागा म्हणजे ज्याने आसक्तीचा त्याग केला आहे असा संन्यासी त्या परब्रह्मात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्नपूर्वक त्या भगवंतात विलीन होण्यासाठी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतात. प्रयत्न करीत त्या तत्पदात प्रवेश करतात. आता ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे म्हणजे काय, तर त्याच्या आड येणाऱ्या कुठल्याच गोष्टी अंगीकारायच्या नाही. आपण गृहस्थाश्रम योग्य प्रकारे चालवायचा, कर्मयोग आचरायचा आणि गृहस्थाश्रम आणि कर्मयोगाचा अखंड त्याच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करायचा, त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. ब्रह्म जाणून घेण्यासाठी जे आचरण ते ब्रह्मचर्य होय. अशा ब्रह्मचर्याचं पालन कशासाठी करायचं, तर त्या परब्रह्मामध्ये त्या तत्पदामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. आणि ते तत्पद आता मी तुला थोडक्यात सांगतो. छोटे छोटे श्लोक आहेत, 12 आणि 13 संपत आलं. सर्वद्वाराणि संयम्य मनोरुधी निरुद्ध च मूर्ध्याध्यायात्मन प्राणम आस्थितो योग धारणा. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामुनस्मरं प्रयाति त्यजन् देहं स याति परां गतिम्. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात धारण करून परमात्म्या संबंधी योग धारणे स्थित होऊन जो पुरुष ओंकार या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करत त्याचं अर्थ स्वरूप निर्गुण ब्रह्म जो त्याचं चिंतन करीत देह टाकून जातो तो परमगतीला प्राप्त होतो. आता ह्या तत्पदात प्रवेश करायचा असेल तर काय करायचं, सर्व द्वारा आणि संयम. सर्व द्वारा आणि संयम म्हणजे सर्व द्वारांचा संयम करायचा. आपल्या शरीराला 9 द्वार आहेत. 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 1 जीभ आणि मलमूत्र विसर्जनाची द्वारे ही आहेत. या 9 द्वारांचा संयम करायचा म्हणजे काय, तर त्या इंद्रियांकडून जी जी कार्य होतात ते आवरून धरायची, आवरून धरायचा प्रयत्न करायचा. म्हणजे डोळ्यांनी बघायचं नाही, बघितलं तर चांगलं देवाचं रूपच बघायचं. कानांनी ऐकायचं नाही, चांगलंच ऐकायचं. वास आला तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे या 9 द्वारातून ये जा करणारे जे विषय आहेत त्यांना बाहेरच ठेवायचं. आणि नंतर मनाला हृदयाच्या ठिकाणी कोंडून ठेवायचं. जनाबाईचा अभंग आहे ना, धरीला पंढरीचा चोर, त्याला हृदयात कोंडून ठेवला. मनी निरुद्ध, मन ऐकत नाही, खूप चंचल असतं. मूर्ध्वनी म्हणजे टाळूतून प्राण बाहेर काढायचे, म्हणजे स्वतःचे प्राण मस्तकाच्या ठिकाणी आणून ठेवायचे. आस्थित म्हणजे योगाद्वारे धारणेद्वारे प्राण एक एक चक्र वरवरत आणावे आणि इथपर्यंत आणून ठेवायचे. आणि काय करायचं, ओम या एकाक्षराचा उच्चार करायचा. उच्चार करताना मोठ्याने करायचा आणि भगवंताचे अनुस्मरण करायचं. जप नाही करायचा, ओम असं मोठ्याने उच्चार करायचा आहे. आणि मनामध्ये मात्र भगवंताचं अनुस्मरण करायचं, अनुचिंतन करायचं. कसा आहे भगवंत, तर वरील बघितलं आपण. कविं पुराणम अनुशासितारम सर्वस्य धातारम, असा तो भगवंत आहे, त्याचं स्मरण करायचं. माझ्या देहावर तुझंच अनुशासन आहे,
असं मनात चिंतन करायचं. या ओंकारात मी तुलाच बघतो असं अनुस्मरण करायचं. ओंकार म्हणायला लागलो की बाकी काही आठवत नाही. तो नाद ब्रह्म आहे. ओंकारात सर्व परमात्म तत्व सामावलं आहे. म्हणून त्या ओंकाराचा जप करायचा. आता हा जप करताना येईना का मृत्यू, काय हरकत आहे, असं रोज रोज बसायचं. नाही आला मृत्यू तर बोनस आयुष्य मिळालं असं समजायचं आणि पुन्हा भगवंताच्या कामाला लागायचं. असा अर्थ स्वरूप निर्गुण निर्गुण ब्रह्म जो मी आहे त्याचं चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. वाचायचं पुढे. एखादा 12 पर्यंत घेऊयात. हा, बा 14वा चाललाय. 14वा झालाय ना. सर्व ठीक. द्वार आणि संयमे झालं 13वा. ठीक आहे, राहू देऊयात, मग थांबूयात. चालेल. हा, हा. 14 आणि पण 14 हो, पर्यंत. 14 पासून पुढे उद्या होईल. चालेल. छान छोटे सांगितलं. छोटे श्लोक मी माझ्या भाषेत तुम्ही लिहून काढला वेगळ्या होता. पुस्तकातून वाचत आहात का काही? मी हा नाही, मी माझ्या 2-3 पुस्तकातून माझ्या भाषेतून काढलंय. हा, छान. त्याच्यामुळे छान वाटतंय अगदी. ते हे साधक संजीवनीचं जरा म्हणजे आपल्या अवघड आहे थोडस. अवघड आहे आणि आपल्या भाषेत कळल असं लिहिलंय मी ते. नाही, बरोबर. नाही, छान सांगितलं, म्हणूनच म्हणलं की वेगळ्या पुस्तकातून दिसतंय. ते 2-3 पुस्तक आहे. एक ही आहे, कुठलं, गीता स्वाध्याय परीक्षेचं एक 8व्या पुस्तक आहे अच्छा. आणि विनोबा भावेंचं एक पुस्तक आहे. कोणाला गाणं म्हणायचं असेल तर मग. कोणाला काही बोलायचंय का? तुम्हीच म्हणा एखादं ताई. अरे बर. आज गुरुवार आहे ना, गुरुवारचं म्हणते. हो, हरकत नाही. हा, करुणापदी. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तू त्राता. भय करता तू भय हरता, दंड धरसी तू परिपाता. तुझ वाचून न तुझी वार्ता, तू आता आश्रय दाता. शांत हो, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा धरिषि यथार्था. जरी आम्हा गाऊन गाथा, तव चरणी नमवू माथा. तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा करू मग धावा. सोडविसी दुसरा तेव्हा, कोण दत्ता आम्हा त्राता. शांत हो, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. तू नटसा होऊन कोपी, दंडिता हि आम्ही पापी. पुनरपि चुकत तथापि, आम्हा वैनच संतापी. गच्छतः सखरं क्वापि, कसे मामुनी च हो कोपी. निज कृपालीशाओपी,
आम्हावरी तू भगवंता शांत हो. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तव पदरी असता ताता, अडमार्गी पाऊल पडता. सांभाळून मार्गावरता, आणि तान दुजात राहता. निज बिरुदा आणून चित्ता, तू पतित पावन दत्ता. वळे आता आम्हावरता, करुणा घन तू गुरुनाथा. शांत हो, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. सह कुटुंब सह परिवार, दास आम्ही हे घरदार. तव पदी पूर्ण ओत सार, संसाराहित हा भार. परिहरिषी करुणा सिंधो, तू दीननाथ सुबंधो. आम्हा अघलेशन बाधो, वासुदेव प्रार्थित दत्ता. शांत हो, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. छान, ते सुंदर. आवाजही छान आहे पुढचं म्हणाय. तुमचं. अरे बापरे. नाही, छान म्हणलं, अगदी अगदी. अजून काही कोणाला बोलायचं आहे का? नाही तर मग बंद करूयात आपण. थांबूयात आपण आपले इथे. सुचिता, त्या विद्याताई एकदा येणार आहे का ग बोलायला काही परीक्षेच्या आधी वगैरे? नाही नाही, असं परीक्षेचे पेपर टाकले का ताई सोडवायला?